आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। कर्णा जवळ्याकडे केला आपण सर्वजण एकत्र आनंद भावने त्यांच्या भावना व्यक्त केल्या। सर्वसामान्य जनतेशी ज्या माणसाची नाळ जोडलेली आहे, गरीबातल्या गरीब माणसाचं दुःख ज्याला समजतं, जो सदैव जनतेसाठी स्वतःचा वेळ देण्यासाठी तयार असतो, असाच माणूस खऱ्या अर्थानं लोकनेता असतो। आणि आज आपण नगराध्यक्ष सांगोला नगर परिषदेला एक व्यक्ती नेमलेली नाही तर एक नगरसेवक नेमला नाही तर एक लोकनेता आपण तिथे पाठवले। जनतेचा कळवळा असलेला हा माणूस आपण तुम्ही सर्वांनी निवडून दिला, भरभरून मतं दिली आणि दैदिप्यमान विजय संपादन करून आज ह्या विजयाचा आभार मानण्यासाठी सुरुवातीला मी नगराध्यक्ष ज्यांनी फक्त सांगोल्याचा इतिहास नाही तर महाराष्ट्राचा एक इतिहास वेगळा घडवला, त्या आनंदा भाऊ माने यांचं मनापासून अभिनंदन करतो। बाजीप्रभू देशपांडेंनी जशी खिंड लढवावी तसा प्रत्येक प्रभाग लढवला, त्या सर्व विजयी 15 नगरसेवकांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि गड घेतला, पण गड घेता घेता जी धारा ती आमचे तानाजी मालुसरे पराभूत उमेदवार झाले, ते तानाजी सारखे पराभूत झालेले आहे। गड त्यांनी हा जिंकला, आपण स्वतः हरलेले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। ते व्यासपीठावर नाहीत म्हणून निवडून आलेले आहेत, विरोधात नसले तरी ते आपलीच माणसं आहेत, ते आपल्या समुदायाचे आहेत, ते सुद्धा माणसं आपल्या घरातले आहेत। त्यातला कोणतर आमच्या जिव्हाळ्याच्या मित्राचा मुलगा, कोणतर बहीण आमची तिथे निवडून आलेली, त्याही हजर नसतील तर त्यांचं सुद्धा जाहीररित्या मी अभिनंदन करतोय। मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा। भगवंतानं ठरवलेलं होतं या ठिकाणी गोरगरिबावर अन्याय चाललेला स्वामल्याचा स्वाभिमान या ठिकाणी चिरडला जात आहे, सांगोल्याच्या जनतेला गुलाम बनवलं जात आहे। त्याच वेळी पांडुरंगानं ठरवलेलं होतं की भरल्या हाताने या ठिकाणी आनंद मानेला विजयी मी माझ्या तमाम जनतेकडून। पांडुरंग आम्हाला बघायचा नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन, रुक्मिणी आम्हाला बघायची नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन, आमचा पांडुरंग तिथं माझ्या समोर बसलेला आहे, माझी रुक्मिणी तिथं बसलेली आहे। तुम्हीच आमचं देव आहे, तुमचा आशीर्वाद हेच आमच्या जीवनाचं सार्थक आहे। एकाएकी पाडलं का पाडलं काय नाही आम्ही बोलत नाही, मला एकटं पाडलं याचं मला दुःख नाही। जीवनात माझ्या लढाई खेळत असताना एकट्यानं लढाई खेळायची गेल्या 40 वर्षात मला सवय होती। ही काय माझी पहिली लढाई या तालुक्यातली नाही।
आणि मी लढत होतो ते कुणाबरोबर लढत होतो, ज्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्र उभा राहत होता त्या स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांच्या बरोबर मी लढत होतो. हत्ती संघ कुस्ती खेळण्याला मी पहिल्यांदा लगा कशासाठी तुम्ही रे अडवाला, जोडच तुमची माझी नाही. एक जण मला पुन्हा अडवाय बघतोय, दुसरा एक पाय ओढतोय, तिसरा एक पाय ओढतो, नाही याचा उपयोग. मी बोललो होतो शून्य नाही होणार. तालुक्यातली माझ्या जनता मला शून्य कधी होऊ देणार नाही, कधी तिने दिलं नाही. ज्यांना अहंकार चढला होता अजूनही भारतीय जनता पक्षात लगा प्रवेश सुद्धा नाही, तोपर्यंत तुला मस्ती काय अहंकार काय गर्व तो होता. फक्त जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री तुझ्या कार्यालयात येऊन चहा पिऊन गेल्यानंतर लगा 7 हत्तीचं बळ तुला आय वरडायला लागलाय, आरडायला लागलाय, कुणाला दाब देतोय, कुणाला काय करतोय. आमदारकीच्या निवडणूक मी सोसणं सगळं जाऊ द्या म्हटलं. एक तरुण उमेदवार उभा राहिलाय, एक जीवाभावाचा दोस्त उभा राहिलाय, असू द्या. काय घात केला तर काय आपण वाईट बोलायचं नाही, काय दोघं एक शब्द बोललो. कुठल्याही गावात माझ्या भाषणात सांगायची मी दीपक सावंतराव बाबासाहेब देशमुखावर टीका केलेली एक माझं भाषण काढून दाखवलं. मी विकासावर बोलत होतो, तालुक्याला दिशा देत होते, कोणत्या दिशेने आपल्याला जावं लागण्याचं गणित मांडत होतो. आणि मी आवर्जून तुम्हाला सांगत होतो, येणारं सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे. या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार आहे, तुम्ही मला निवडून द्या. कदाचित आपल्याला मंत्रिपदाची सुद्धा संधी मिळू शकतो. मी विनंती करतो तुमची कुठेही चूक झाली नाही, मी तुमची माफी मागतो. सगळी 5 वर्ष मीच भाकरीत सापाचं पिल्लू घेऊन हिंडायला काय तुम्हाला दोष मी काय नाही. गारुडी नाक पाळतो तर त्याचं दात काढून पाळतो. आम्ही नाक सांभाळला ती भोळ्या शंकरांनी दाता सही सांभाळ. 5 वर्ष दूध प्याला मोका लागा, ठास दिशा आम्हाला डसला लागा. काय मी पाप केलं होतं, काय वाईट केलं. आमदार म्हणून 5 वर्ष मी वागलो नाही. 5 वर्षाची सोन्यासारखी मला माझ्या सामोऱ्याच्या जडतेने दिलेली आमदारकी तुला नुसती दोस्ता दिला. तू गाडीत फिरत होतास रुबाबात, कुठल्याही गावाला गेले तर तुझा रुबाब काय. आम्ही आपलं निवडून आले कोपऱ्यात बसायचं. यांचं 7 फुटाचं नेहरू शर्ट आणि 8 फुटाची धडाधडा यायचं. तहसीलदारला कुठं गेला रे ते कसे तिकडे बोलाव, कुठा गे व्हिडिओ दिसत नाही का. दहाला म्हणा आबा लागा ते अधिकारी आहेत असं बोलायचं. मी हातावतो बघा असं बोलू नको. माझी कामं उद्या जनतेची होईल नाही, ती का दाब देतोय, त्याने काय केलंय अधिकारी करते ती कामं. थांब जरा दाबा, मुळात तर ह्याला काय माहिती नसेल. पण फक्त अधिकाऱ्याला दाब कशा पाहिजे. इथं जमल्याने 100-200 येतील, त्यांना वाटतं काय आबाबा उभा काय दाबात. अधिकारी एवढा सोपा नसतो रे. एवढी वर का अधिकाऱ्याच्या कलमात आला तर अरे ती झटका झाल्याशिवाय राहत नसतो. शांत घ्या, कशाला काय करता. कालची लढाई होती ती आपली लढाई मित्रांनो होती ती सांगोला नगर परिषदेवर कोण नगराध्यक्ष करायची याच्यासाठी मी मुळीच या ठिकाणी निवडणूक केली. आनंदभाऊ बोलला होता, कदाचित मी सुद्धा नसतो तरी सुद्धा आनंदभाऊ निवडून आला असतं मी तुम्हाला. आनंदभाऊनं सांगितलं की
16 साली माझ्या मंडळीला राणीताईला नगराधीश केला. आता तुम्हाला नगराधीश, तुम्ही बी नगराधीश नाही झाला, मी बी आमदार नाही. लय उग गर्वात जाऊ नका. ती पोरगी लक्ष्मीच्या पायाची आहे राणीताई, तिचं पाय लक्ष्मीकांत आहे. 16 साली ती नगराध्यक्ष झाली म्हणून 19ला मी आमदार झालो आणि 19ला मी आमदार झालो म्हणून तुम्ही आता नगराध्यक्ष झाला. आता पुढे कोणाचा उपकार मानायचा रे बाय. समांतर असते. एका बाजूला रेल्वेची गाडी 2 रूळ असल्याशिवाय चालत नसते. आमचा एक रूळ आहे, तुमचा एक रूळ आहे. गाडी व्यवस्थित चालली, काय कुणाचं मानाय नाही. आपण एका घरातल्या एका कुटुंबातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी कालची लढाई एका बाजूला होते, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांच्या निधनानंतर या तालुक्याचा स्वाभिमान कुठंतरी चेपला जातो, चोरडला जातोय. जनतेला कुठंतरी गुलाम बनवायची भाषा वापरली जाते. त्यासाठी माझा हा लढा होता. हा लढा सत्तेसाठी नव्हता, हा सांगोल्याच्या जनतेच्या स्वाभिमानासाठी मी लढलो. त्याची किंमत कोणतीही मोजा जीवनात लागली तर मला आनंद आहे, त्याचं मला वाईट वाटणार. भीती शाजी बापूला कधी घरातनं पाय ठेवताना बायकोकडे असं बघत असतो. भाग्यवान असतील तर उद्या तो परत कुंकुलीची मी बाहेर पडतो. जगलो तर परत मेलो तर मेलो. त्या ठिकाणी ती माझी जिद्द असते. मी कधी घाबरून घेतो. भल्या भल्याशी मी लढाई केली. कुठेही मी हटलो नाही, कुठं पाठीमागं सोडलो नाही. पण मी लढलो तर की जनतेसाठी लढलो, मी तत्वासाठी लढलो, मी लढलो मी स्वाभिमानासाठी. हा सांगोला तालुक्याची ओळख ही महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिली. आणि या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं असं जर हुकुमशाही पद्धतीनं कोण जर राजकारण करण्याची प्रवृत्ती कशासाठी तुम्ही करताय? जवळा गाव दाबून टाकलंय तुम्ही, मला माहित आहे. तिथं श्वास नाही त्या जनतेला घेता येत. आम्हाला कळतंय सगळे इथं बसून. सगळा तालुका तसा करायचा आहे का? एवढं सोपं नाही. आम्ही अजून नातीगुती जेवण ठेवली. माझ्या कपडाला का माती दिली काय करू? येडं असतंय, पण किती येडं असतंय ह्याला काय कल्पना. आमचं म्हातारं बाप आमचा कुणाला म्हणतो एक शब्द असायला मला काय म्हणतो काही निस येडं आहे म्हणायला. मी म्हणा निस येडं म्हणजे निस येडं म्हणजे जगातलं काहीच कळत नाही ती निस येडं. 10 वर्ष म्हणायचे त्यानं आमदार केलं. पहिल्यांदा कौतुकानं उभा राहिला 50,000 गबाळ गुंडाळ. मी म्हणतोय या भानगडीत कोण नका बसा, शांत राहा. एवढ्या वेळ मी राहतो, परत बघा काय करायला काय जया काय सगळीकडे फिरली, चारुताई लई फिरली, यशराजे फिरला. जनतेत न उठावा आहे बापू. आवाज पाहिजे. आता आवाजशिवाय काय नाही. जनता म्हणते तुम्हीच ग बसा. म्हणलं नाही कळली जनता. दारात गेल्यावर जनता कोणाला नाही म्हणते. तुमच्या आईची शपथ आहे, खरं बोल. आनंद भाऊ दारात आला. तुम्ही काय म्हणा? हाय भाऊ मध्ये आमच्या का मारती आम्हाला नाही बी म्हणला होता, त्याला होयच म्हणला होता. सगळ्याला होय म्हणलं तर पुढचं जुळते, नाही तर पुढचं कसं जुळायचं? आणि पुढचं जुळवायसाठीच मी ही सगळं केलं. एवढं लक्षात ठेवा. झालंय सगळं ओके. काय गरज नाही. मला माहित होतं मतदान संपलं. दुसऱ्या दिवशी उशिरा उठलो, गाडी घेऊन जरा गावातनं गेलो. सोन्या चांदीच्या दुकानात मला आमच्या आया बहिणी दिसत होत्या. इकडे कापडा या दुकानात दिसत होत्या. एवढं सगळी बाकी आहे. मला ती घे म्हणत होते. म्हटलं बरं झालं रे. वर्षभर पेट बंद होती. पेट खाळ 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 खाळायला काय
केले साहेब? ही काय मी वाईट केले? बघा मी हे केलं नसतं तर तुम्हाला कोण रे विचारत नव्हतं. देवा शपथ सांगतो तुमच्या दारात कोणी येत नव्हतं. मी घरात बसून मालक होतो. ते आमचा शिवानाना पोरगा तडक्यात वाचला नाहीतर त्या रुळाच्या पलीकड पद्धतशीर बिनोरची एवढी सवय लागली होती. भाव ते रफीबाई निवडणुका लढवतच नव्हती. अर्ज भरून द्यायचे. अशा काय कडकड कडकड कड करणार की 7-8 जण बिनोर झाल्यानेच आम्हाला कळायचं. त्यांना वाटलं ही निवडणूक अशी. बापू अर्ज भरत दणक्यानं अर्ज काढून गेलेच नाही. सगळ्यांच्या घरी गेले ते घडी. लय मोठं काय वज घेऊन गेल तर मला सगळं माहिती. एक अर्ज निघालाय नाही माझा. न उचलायची वजाची कागद तुम्ही लगा घेऊन गेला. पण या सांगोला तालुक्यातल्या गोरगरीब उमेदवारांनी तुमच्या नोटा पायानं अशा फेकून दिल्या आणि निवडणूक लढवली. हा सांगोला तालुक्या सांगोला शहर जे आमचा वैभव सांगोल्याचं ते वैभव आम्हाला जीवन सगळ्या भीती मावड्या पडला बघा. एक तरी 4 नंबर प्रभाग इतका जाचलाय मला. पहिल्यांदा ही गडी लय भारी होतो. तो यावर कुठं आहे वर्षभर झाली कामाला लागलाय. ते त्यांना मी उभा राहावा म्हणून आहे. तुम्हाला तिकीट देणार म्हणून आहे. एक जण काय करतोय बसच्या बस भरून कुठं महादेवाच्या दर्शनाला घेऊन चालला. दुसरा का करतोय दिवाळीच्या बॉक्स वाटायला. का खर्चायला लागले? मावल्या तुला एकदा दाब दिलता मी. लय खर्चू नको. तुझी उमेदवारी मी देणार रद्द झालेली आहे. खर्चात लागा पोट नको म्हणलो. बॅग घातली होत त्याला. एवढं झालं न परत शेवटी दोघं एवढी भांडायला लागली की आता दोघांपैकी कोण उभा करा. यावरकर म्हणणार मी वर्षभर इतका राबलोय मला करा. मावल्या म्हणणार गणित चुकतोय. ओ बापू तुम्हाला माहित नाही इकडे आपलं गोदडे ओ डवरे बोरड्या बिरडाई मेळ लागत ना. हे गबाळ घे झालं तर मी लागतो इथं. चिठ्ठीवर शेवटी आलं. चिठ्ठी मावल्याची पुरुष निघाली आणि यावरकरची महिला निघाली. तवाही वारड कुठं तर मारगावला आणि एवढा लागला आणि पुन्हा मावल्या पडतोय. मावल्या पडला ते आमचा जो काय दिलावर भाई म्हणायचे पडतंय मावल्या पडते. ती आमचा होंडराव म्हणायचा मालिकेमध्ये झालेले मी निवडून होते. मला एक जण आला म्हणलं तसं काय नाही. म्हणला चंदन दुकानात आहे 3 वाजता तांदूळ इकत बसलाय. त्याने हे सांगतोय एवढ्यासाठी तुम्हाला हसवण्यासाठी सांगत नाही. मी एवढ्यासाठी सांगतोय की निवडणूक धर्माच्या गणितावर, ही निवडणूक जातीच्या गणितावर, ही निवडणूक भावभावकीवर नव्हती. ही निवडणूक होती सांगोला तालुक्याच्या जनतेच्या स्वाभिमानाची. आणि त्यासाठी सगळ्यांची गणित बदलली. झपके सरांचं तर गणित किती बदललंय तुम्हाला सगळ्याला माहिती. आता मी बोलत नाही सर नको भानगडीत पडाय. म्हातार परत सकाळी शिव्या घाले. गणित होतं या ठिकाणचं कोणतं होतं मी तुम्हाला स्पष्ट मी त्यावेळी म्हणलो होतो बी टीम आहे. आमदारकीचं गणित केलंय. एका बाजूला बाबासाहेबांनी उभा राहायचं, दुसऱ्या बाजूला दीपक आबानं उभा राहायचं. दीपक आबानं माझी मतं खायची, बाबासाहेबांना निवडून यायचं. तेच गणित घड्याळी मांडलं होतं. एका बाजूला झपके सरांनी इकडलं गबाळ गुंडाळायचं आणि मारते आबानं तिकडून गुलाल खेळायचा. पण तमाम सांगोला शहरातील मतदारांनी
जपके सर तुम्हाला तर 2000तच गुंडाळे त्या ठिकाणी राहावा. ते आमचा आमदार साहेबांचे बाबासाहेब हुकमी एक्का काढला. मला म्हणलं का पत्त्या डावू खेळायला कसला हुकमी एक्का काय काढला. बरं काढू द्या की काढू द्या त्याचं मला माहित नाही. हुकमी एक्का काढला 9 वर्ष 73चा काढला. आता हे पाणी कसं चालायचं मंडळावर. आता हे आनंदभाऊ चालायला लागले तर आम्हाला मागणं पळायला चटा 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 चालत पुढे जाते ना. आता मीन मारते आवाज चालायला लागलो तर हे भाव आम्हाला गावणार का. तरी बरं झालं ते रफिकबाई नको होय म्हणत होतं. पण मला ते थोडं बायपास करायची इच्छा होती त्या माझ्या झोपडपट्टीतल्या लोकांसाठी. का माझी मौदाने गाडी आल्यावर फटाक पडलं का मी तिकडून जायचो. आणि तिकडून गेलं का ही सगळी वाजवणारी करणारी झोपडपट्टीतली ही सगळी तिथं अशी रस्त्यावालेली आहे. म्हणजे रस्ता जरा मोठा केला रापच्या राप सिमेंट कॉन्क्रीटचा. काय माझ्या या बहिणीला धुयाला करायला वापरायला जाऊ द्या करून टाकू द्या. रस्ता केला मी कुठल्या संजय गांधी झोपडपट्टीतल्या लोकांसाठी. रस्ता वापरला कोणी तर पडल्यावर मारते आव्हान मारते की बावळी त्या रस्त्याला मला नावं ठेवली. ह्या रस्त्याची गरज नसताना 10 कोटी रुपये खर्च केला का बाळासाहेब मारले आपा. खर्च केला तुमच्या कामाला पाठी बाहेर तरी याला घालायचं. मात्र गावात आला तर तुमची अडचण किती झाली असती. अहंकाराने ज्यावेळी बोलत होते बापू असा झालाय ना आनंद भावला आणि खायला ना आनंद भावला 3 कोटी करतात 4 कोटी करतात त्याला रस्त्या फिरायत ना. कशाही पैसे पोचताय. सरस्वतीची पूजा ब्रह्मदेवाने ती ब्रह्मदेवाची पूजा. जिथं सरस्वती प्रसन्न झाल्यानंतर लक्ष्मी येतात. तुमच्या लक्ष्मी असं घ्या कमळातल्या फुलाची लक्ष्मी. तुम्हाला आमच्याकडे सरस्वती आहे बुद्धिमत्ता. डोक्याने तुमचं काम करून टाकलं. आम्हाला नाही पैशाने काय तुमचं भ्या काय वाटलं. अहंकार ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी पराभव वाटळ होतो. 9 ग्रहाला जिंकून सुद्धा रावणानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या. त्या पायऱ्यावर दररोज राजदरबारात जात असताना रावण प्रत्येक ग्रहाच्या पायरीवर पाय देत होता आणि असा सिंहासनावर 9 ग्रह प्रसन्न. भोळ्या शंकराचा महादेवाचा सर्वात आवडता शिष्य कोण होता तर रावण. या विश्वातला महाबली कोण होता रावण. रावणाने जर गदा फेकून मारली तर अशी इंद्राच्या जाऊन पायात पडत होती स्वर्गात. एवढी ताकद रावणाच्या. पण त्या रावणाचा सुद्धा पराभव केला. तो पराभव प्रभू रामचंद्राने केला. कुणाला घेऊन केला तर जंगलात त्या मारुतरायाच्या वानराला माकडाला घेतलं आणि लंका जाळून खाक केली. अरे जनताच आमची वानर सेना आहे. या वानर सेनेने तुम्हाला उद्ध्वस्त केलं. सांगोल्याच्या जनतेची ताकदी कुणाला ऐकणार नाही. सांगोल्याच्या जनतेचा कधीही अंदाज करू नका. अहंकार कुणी बाळगू नका. गर्वानं बोलू नका. उद्याच राहायचं आहे का नाही कुणाला माहिती हवं. नका दीपक बाबा तू 500 फोन तू जायचं रेकॉर्ड माझ्याकडे. तुझ्या गावात राहायचं नाही. बाग नीट वाघ काय करतोय. बापू सांग फोटो कसा तुझा बघून हे याद राखा. काय तुझं गाव जवळा माझं गाव महूद. बाबासाहेबाचं पिनूर. दादागिरी करताय सांगू द्या. माणुसकीनं माणसं आहे ती बरं ना. आबा एका दिवशी जर पिटली सोडकून तुला जवळ्याला मला मौदाला बाबासाहेबला पिरूर दाखव. त्याने बसा बोलत मायानं राहा वाढ बोला सगळ्याला आपलं तू माझा मी माझा म्हणा. सगळी माणसं मोठी आहे. ती लक्ष्मी आज असते उद्या नसते. तिचा खेळ लय मोठा आहे.
तुझा खेळ काय मारता नाही. कवा येईल कुणाकडे कुठनं कधी निघून जाईल सांगता येत नाही. जीवनात तुमच्या बरोबर काय जाणारा, जीवनात तुमच्या बरोबर जाणारा सत्व फक्त बरोबर. या मतदारांनी मतदान केलं, विजयी तुम्ही झाला असाल, पण मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांना, ज्याने ज्याने धनुष्यबाण लावला त्यांना स्वर्गातच उद्या जागा आहे. नरकात तुम्हाला देव घेत नाही. स्वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही. आणि ह्यांचं गाड्यांचं जे पांगुळ गाड्यां कुठं फुगण बिगण होत काय रे, नाही त्यात राम नाही तुमच्यात राहील. असलं जर पुढातून करायचं माझ्या वाट्याला आला तर आई शपथ मी सांगतो एंड्रीची बाटली नाही तर फास्ट घेऊन निवडलो जगायलाच नको म्हणलं असतं. असलं हे काय जगणं झालं. काय पद असते पदे. आम्ही आमदारक्या भोगल्या आणि आमच्यासाठी रुबाबशीर आमदारकी भोगाय 7 जन्म घ्यायला लागतात. बापू सुद्धा आमदार आमदार 95 साली निवडून आलो त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील मीडिया अशी कोण शहाजी पाटील बघाय थांबली. सगळ्यात उशीर आम्ही गेलो. मग तो मुलगी सकाळी 10 सला संपली. तिथनं माझा प्रवास सुरू झाला. दिवस मावळाला पोचलो तिथे. ज्यावेळी मी गेलो की पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी एक माणूस ठेवला की शहाजी आले ह्या मीडियाला दाखव. त्यात 12 इंग्रजी, 4 हिंदी, 2-4 मराठी बोलणार. तुम्ही कसा विजयी झाला एवढाच प्रश्न विचारला. मी एकच उत्तर दिलं, मी कसा विजयी झालो याचं उत्तर माझ्याकडनं आहे. मी कसा विजयी झालो याचं उत्तर माझ्या सांगोला तालुक्यांच्या मतदाराकडे आहे. तुम्हाला उत्तर पाहिजे असं जर सांगोल्याला माझ्या या आणि माझ्या तमाम जनतेला विचारा की बापू कसा निवडून आला. मी एक साधा कार्यकर्ता आहे. आबासाहेबाला पाडण्या एवढा मी मोठा नाही. तो निर्णय जनतेचा होता म्हणून मी निवडून. आणि आबासाहेबांना मोठे पण ठेवले तिथे. एवढ्या मोठ्या माणसाला पाडण्याची माझी ताकद नाही. जनतेने निर्णय घेतला. का घेतला याचं नंतर परीक्षण. असे आम्ही विजयी पोचवले. जिकडे आबा तिकडे गुलाल. मारते आबा गरीब आहे म्हणून बसला. नाही तर मारते आबानं खरं तर काय करावं होतं. मत मोजल्या तिकडे नाही जायला पाहिजे, इकडे जायला पाहिजे. पहिला तडाखा देऊ सांगायला पाहिजे कुठं गेला गुलाल तू. जिकडं तू तिकडे गुलाल. माझा गुलाल कुठं छाप काय मी बोलतो. काय तर बोलायचं. पुन्हा ते मी निवडून आलो 19 किंग मेकर. कशाला किंग मेकर काय चाललंय. भागीदारी परत निमिनी मताली 7-10,000 सगळं असलं आहे. घरी 90ला माझ्या गाडीत बसला आम्ही. 95ला भाई गणपतराव देशमुखांच्या गाडीत पडला. कवाच न पडणारा ती माणूस पडला. काय पायगुण. ही पायगुण. राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरोधी भारत विजयदादाच्या गाडीत पडला. विजयदादा पडला. संजय मामा झाला खासदार. त्याच्या गाडीत बसला रणजित निंबाळकर निवडून. आणि काल रणजित दादाच्या गाडीत बसला धैर्यशील मोहिते पाटीलाला. रणजित निंबाळकर पडला. ही पायगुण. अरे कुणी आता इथनं पुढं उभा राहिला तर तुम्हाला सांगतो त्या बाबासाहेबाला सांगा सकाळी त्या ऐकत असेल तिकडे
त्याला बरोबर घेऊ नको रे, पांढऱ्या पायाचा आहे, अजिबात त्याला बरोबर घेऊ नको. ती जिकडे जाणार तिकडे मातीच माती आहे. माझी मी जी माती मोजू नको, माझ्या माती या नावा लागून रे चिक महोदयाची माती लय वेगळी माती आहे. आमची आई काय असली घरंदाज घरं तुझ्यावर नव्हती, तुझी आई बाबा मोठ्या घरात, आम्हाला काय 4 बैला नांगर माझ्या आईला आणला. दिवसात 1.5 एकर नांगरत होती काष्टा घालून, आणि मी माझा लहान भाऊ चापखान पुढं बैल आणला. नांगर उचला एका हाताने खापक्यात अशी करून अशी टाकत 16 मसराची धार न थांबता काढत होती. उद्या चिकमोला खरं खोटं विचारायचं. एका वळीनं जर चरवी घेऊन मांडीवर बसा राप 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 16 मसराची धार त्यात सर्व्या नुसत्या पडत न्यायची, आम्ही गागरी टाकायची. जेव्हा बस 16-17 चपात्या 8-9 अंडी एकावडी कुसकरून वडत. तिचं स्तनाचं दूध पिळेला ही वेळे इतका सोपा नाही. मला दमू नका, मला काय बोलू नका, माझ्या वाटेत जाऊ नका. निवडून मी प्रामाणिक आहे. चांगल्या माणसाला मी निवडून, त्यात निवडून देण्यात मी तुमच्याशी बेईमानी केली. मला विश्वास आहे सकाळी 8 वाजल्यापासून ही माणूस रात्री 11 वाजेपर्यंत नगरपालिकेत काम करत असतो. भाव तुम्हाला विनंती राणीत आहे, सकाळी भाकरी 4 आणि अंड्या 2 पोळ्या भात द्यायच्या. घराकडे जेवाय जेवाय जाणार, दुपारी जेवण द्यायचं नाही. का आला तर सरळ म्हणायचं चला नगरपालिकेत डबा घेऊन येते. रात्रंदिवस राबा जनतेची सेवा. निवडून आलो का त्यांना घेऊन गेलो, भाषण केलं तुम्ही सगळ्यांनी. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली मित्रांनो ही ताकद, ही शक्ती आहे आपली, ती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. हा विचार आपण घेऊन निघालो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, आणि त्याचं नेतृत्व करतायत महाराष्ट्रभर नाही संपूर्ण भारत देशभर ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. तमाम तुमच्यावर मनापासून प्रेम करणारं ते नेतृत्व. भरल्या हाताने शिंदे साहेबांनी आपल्यावर प्रेम केलं. 5 वर्षात 2.5 वर्ष फक्त मुख्यमंत्री होते. ह्या शहाजी पाटलाचे एक पत्र सुद्धा असं नाही की ज्यावर शिंदे साहेबांनी सांगोल्याचं काम केलं नाही. एक पत्र नाही. जे पत्र समोर दिलं ते प्रत्येक काम केलं. म्हणून ही सगळा तुम्हाला विकास संपूर्ण तालुक्यात दिसतो. कुठल्याही कोपऱ्याला गेला, कुठल्याही रस्त्याने गेला, म्हणून त्या नावं ठेवू द्या, त्याचं मला वाईट वाटत नाही. पण तुम्ही मी जनता संपूर्ण तालुक्यात फिरताय, तरुण मित्र माझा तालुक्यात फिरताय. तालुक्यात फिरत असताना तुम्हाला मोटरसायकल आणत असताना, 4 चाकी वाहन आणत असताना त्या ठिकाणी रस्त्यात काही बदल दिसतो का नाही एवढं नका खरं बोला गेलं. का लाभाड सगळं बोलताय? जायच्या रस्त्यात नका गुळगुळीत चाललाय, घर गाडी तुमची. कुठे कोळ्याला जावा ओके मध्ये, गिरडीला जावा ओके, मौदाला जावा. आता 300 कोटीचा रस्ता होताना पूल राहिला तर रापतीची 12 मिनिटात मौदाला पोहोचणार आहे. तुम्ही इकडे पंढरपूर झालं, काय राहिलंय तुमचं काय? आणि हे सगळं केले ते फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनी. आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्या 2 माणसांनी भरभरून माझ्या आमदार असताना प्रेम केलं. म्हणूनच हे मी करू शकलो. ही शहाजी पाटलाची ताकद नाही, त्या 2 नेत्यांनी दिलेल्या ताकदीमुळे आपण करू शकतो. आणि हाच एकनाथ शिंदे साहेबांचा झेंडा, भगवा झेंडा खांद्यावर घेऊन आपण सर्वांना या पुढे काम करायचं. कार्यक्रम झाला, काल रात्री भेटलो मी. कार्यक्रम झाल्यानंतर बघल्यावर बाळासाहेब आश्वेन होतं, गर्दी होती, आत कुणाला सोडत नव्हती, मला एकट्याला सोडली बाहेर. का 90 कोटी रुपये रस्त्याचं मंजूर झालं. 8 ते 10 दिवसात पैसे येऊन पडतात.
12-12.5 कोटी रुपये इमारतीला पुन्हा नवं आणलं. ते 8-10 दिवसात येऊन बसले. भुयारी गटाचा दुसरा टप्पा 40 कोटी रुपयाचा मंजूर करून टाकला. एसटी प्लॅन बिल सगळं मार्गी लागलं. जवळपास 190 कोटी रुपये काल साहेबांनी आपल्या सांगोला नगर परिषदेला शिंदे साहेबांनी दिलं. ही ताकद द्यायची पद्धत एकनाथ शिंदे साहेबांची आहे. त्या ताकदीमुळं आपण सगळी मोठे आहोत. शहाजी पाटील मोठा नाही, आनंदभाऊ निवडून आले मोठे नाही, राणीताई बेनविरोध आले म्हणून मोठे नाही, आपल्या सीमांची मोठे नाही, नगराध्यक्ष नगरचे मोठे नाही. जे तुम्हा आम्हाला ऊर्जा दिली, तुम्हा आम्हाला प्रेरणा दिली, तुम्हा आम्हाला शक्ती दिली, एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी नारळ फोडला त्यावेळी जी शक्ती दिली, त्या शक्तीच्या जोरावर हे आपण युद्ध जिंकलो. बजरंग बली किती बी पराक्रमी होता. विश्व निर्माण झाल्यापासून मारुती रायासारखा बलवान अजून कोण जन्माला आला नाही, पुढे कोण जन्माला येणार. मारुती रायाला प्रभू रामचंद्राने सांगितलं, माझा लक्ष्मण माझा लाडका लहान घायाळ झाला तो आता जिवंत राहणार, माझ्या लक्ष्मणाशिवाय मी जिवंत राहणार नाही. हनुमंत राया काय करू प्रभू रामचंद्र, संजीवनी घेऊन ये. संजीवनी आणण्यासाठी बजरंग बली गेला. संजीवनी कुठली त्या मक्कळना अख्खा ठोंगर उचलला घेऊन गेला आणि प्रभू रामचंद्राच्या समोर ठेवून सांगितलं, ह्यातली संजीवनी कोणती आहे प्रभू रामचंद्रा, घ्या तुम्ही. आमच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी सांगितलं, आमच्या मारुती आवाज संजीवनी घेऊन या. आम्हाला आमच्या उड्डाण मागे ती लाल बावट्यातनं फरक गेलं, ती कमळाचं फुलच बाबा कमळाचं फूल आणलं. बाबासाहेब म्हणला कमळाचं फूल छान छान कमळात लक्ष्मी बसत असते, असू द्या इथं ठेवा. काय झालं म्हणून कमळ हे चिन्ह शोभणार होतं. शहाजी बापूच्या हातात कमळ शोभणार होतं, बाळासाहेब केदाराच्या हातात कमळ शोभणार होतं, आनंद मानेच्या हातात कमळ, मारुती आबाच्या हातात शोभणारच नव्हतं. म्हणून चढतेनं चिटकारलं त्या ठिकाणी. आज आमच्या बरोबर कमळ आलं असतं तर निम्म्याला निम भागीदार झाला असत. कमळवाली हितली म्हणली आमची या भावले बापूत काय राहिलंय, कशाला नादा लागतं, लय भारी गडी तिकडे झाला. तरी 2-4 आले, ते कसं आले ते तुम्हाला माहित आहे, मला माहित. महायुतीशी आपण प्रामाणिक आहे, उद्याही महायुतीशी आपण प्रामाणिक राहायचं. प्रश्न माझा एवढाच आहे की महायुतीमध्ये हा मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा. इथे लढते ती 14 सालापासून शिवसेना लढते. फक्त शिवसेनेचा तुम्ही आमचा सन्मान राखायचा शब्द द्या. तुमचा कुठलाही शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. आमचं वाक्य आहे, तुम्हाला वचन आहे. आमचा जर सन्मान तुम्ही तोडून टाकणार असाल, सांगोला जनतेला जर या ठिकाणी सन्मान देणार नसाल, तर आम्हाला सत्ता बी नको आहे, निवडणूक आहे, काही एकटं लढत राहा. हार जीत आम्हाला माहिती. आणि पडाबिडा झेडा एकदा प्रॅक्टिस नाही. वाळून गेले नरडे, ती बाईट देताना बघितले घसा सारखा खाली वरून. मी पडलो असतो, रात्र दिशा आलो होतो, अरे कसा पडला, माणसाने मत दिली नाही, पडलो, जाऊ दे घराकडे म्हटलं. मी काय करू म्हटलं, तर माणसाने मत दिली नाही, पडलो, मी निघालो घराकडे. तुझं काय काय मग ते चिंतन काय, चिंतन चिंतन करायच्या भानगडीत पाया पडतो. पूर्ण मन साफ करा, मन निर्मळ, मन स्वच्छ करा.
कापडाला साबण आहे, मनाला एकच साबण ह्या विश्वात आहे, ती साबण आहे प्रामाणिकपणा. फक्त प्रामाणिक राहा, मन स्वच्छ होऊन जात. भरल्या स्वच्छ मनाने आमचा हात तयार आहे. आम्हाला दुश्मनी नको आहे. आम्ही साध्या घरातली माणसं आहे. शेतीवाडी करणारे आई बापाचे आम्ही लेकरे तर सगळी बसलेली ही लेकरं आहेत. आम्हाला कुठे जागीरदारी दिली ना, आमचा तरी त्या जग जागीर आहे. लाडकं दोन शेवटचं शेंडफळ सुभाष नाना शहाजी माझा म्हणून बापानं भरभरून दिलं. आम्ही दोन इतकं गुणवान निघालो. बाप जिवंत असताना निम्म ऐकलं आणि बाप पेल्यावर आल्याने इतका आम्ही गुणवान. आम्हाला कुठे स्टेटीचा नेहमी हा दाखवतोय काय नाही. ही कलाकार लय मोठा आहे लगा आबा, तुला माहित बायकोशी एकदा त्याला फोन कर कुला म्हणावं, तुझे काय तेवढं फोन गप्पा मारतो कर फोन. दिल्लीला जायचं होतं. बायकोला म्हणते की 2-4 हजार रुपये उसणं दे म्हणलं, परत देतो आले. रागाने कपाट उघडलं, डबं आदर घे म्हणली, यातले घ्या आहे का घरात पाहिजे 500 रुपये एवढं 500 दे पण आल्या 5,000 देतो. म्हणजे 500 कसं जाणार. 500 दे म्हणलं, विमानात संध्याकाळी बसल्याला फोन करतो म्हणजे 500 दे तर म्हणलं सुरुवात कर, काय म्हणू नको म्हणलं. 500 घेतला, मौदाय पंपा गेलो, डिझेल टाकलं, गेलो वेळापूरला. उत्तम जानकर घरात बसलो. उत्तम बसवदार का करतोय काही नाही, गप्पा मारल्या. मला लय भारी काम आहे म्हणले, दिल्लीला येतो का तू? नाही मला जमत, मला काढ पैसे पाडतील. 9,000 निघालं, घेतलं, पुढे गेलो. फटकंड गाडी हिंदुराव निंबाळकर घाट पडला. नेते कुठं चाललाय काय झालं का बाप्या काय चाललं? दिल्लीला चालू जावा हे बदले, पैसा नाही म्हणजे काय करू? किती पाहिजे? काही नाही 50,000 1 लाख रुपये त्या हिंदुरावच्या बायकोने दिले. दिल्लीला ते गाडो. बायकोला फोन केला, विमान तळावून बोलते. त्याला लक्ष्मीचा राग आणणार, लक्ष्मी मला भेटते, मी लक्ष्मीला भेटते. जात जात कशी उभा करायची माझ्याकडे कलाय नागा लागू नका. दोस्त आहे बाळ एरडे बी दोस्त आहे. मारते आबा वडील झाले. सगळ्याचा सन्मान माझ्या मनात आहे. बाबासाहेब तर माझ्या पुतण्यासाहेब, त्यांच्याशी भांडून मला काय आयुष्यात मिळणार? काय दुश्मनी? 70 वर्ष झाली. 15-20 वर्ष चालत झटका कावा येणार आहे कळत नाही. आणि मला माहित आहे तुम्ही जरा राड, ही पोरं कवाच रडत नाही, जागर रडत नाही. बिगोबाटीला आला का ते तर शिव्या देणार. दादा लाडका तुझं होता, आपलं का केलं वाटलं? आमच्या वाट्याला आहे. कशाला दुश्मनी घेतोय? जाया जीवन चाललंय. जे आता जीवनात करायचं आहे ते जीवनातलं ध्येय आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते करणार आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचं श्वास आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा झेंडा खांद्यावर ठेवणार आहे. आणि पुढे तुम्हाला सांगतो, फक्त फडणवीस साहेबांची सरळ निवडणूक जी साधी मी प्रामाणिकपणा दाखवी त्यात बेमानी करणार. एवढा शब्द तुम्हाला देतो. आणि जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो, राजकारण कसंही करा, कुठल्याही वाटेला जावा, कुणालाही मत द्या, याचं माझं काही देणं घेणं. फक्त माझ्या तमाम तरुणांना एवढी विनंती करतो, स्वाभिमान एवढा कधी घाण ठेवायचा. 5व्या ओळीला फक्त बसायला आग्र्यात 5व्या ओळीला बसायला जागा दिली म्हणून 9 लाख सैन्य असलेल्या ठिकाणी 33 मावळे घेऊन गेलेल्या छत्रपतींनी तलवार काढून आवाज उठवला होता, औरंगजेब मैं छत्रपति हुए मेरी जगह नहीं, मेरी जगह तेरे पास है. छत्रपती हा तो स्वाभिमान, तो शिवरायांचा स्वाभिमान आपल्याला जिता जाता. मला फाशी देताना वर काळी टोपी घालू नको. फाशी जात असताना माझा चेहरा माझ्या भारत मातेला दिसू.
म्हणून काळी टोपीवरला न घालता स्वतःच्या हातानं फाशीचा फंदा गळ्यात घेतलेला तो भगतसिंग होता. तो म्हणत होता की माझं हे फूल, चेहऱ्याचं फूल माझ्या भारत मातेच्या चरणी अर्पण करताना त्याच्यावर काळी टोपी तुझी घालू नको. हाच घेतला, झटक्याने गेला. हा भगतसिंग स्वाभिमानासाठी ज्यांनी प्राण पणाला लावलं, मग आपण तर काय पणाला लावलं. तुमच्या मनाने निर्णय घ्या. स्वातंत्र्य तुम्ही भोगा. हे स्वातंत्र्य फार बलिदानानं मिळवलंय. हे गुलामीचं मन घेऊन जगू नका रस्त्यात. येता तुम्हाला आडवा चुकीचा शाही बापू वाटला तर पाडली गाडी थांबवा. बापू म्हणा त्यात कान पडत एक बापूच्या नेटवर्क सगळा आमदार म्हणाले एवढं पोरग मला शबास पट्ट्या म्हणेल तू जातीवंत निघा. एवढं जिथं जातं जीवन जगा हा जीवन मंत्र देतो. आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व शिवसैनिकांना सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध राहूया आणि सांगोल्याच्या जनतेचा 5 वर्षाचा कारभार करूया आणि हे शहर सुंदर सर्व सोयीने युक्त असं बनवूया. जय हिंद, जय महाराज.